संसदेच्या संदर्भात दावा करण्यात आला होता की संपूर्ण 3D स्कॅनर आहे, 24 आवर्स सुरक्षा आहे पूर्ण, आणि सोबतच जे CCTV लावले आहे ते चारही दिशेने करतात. एवढी कठोर सुरक्षा असतानाही अशी घटना घडली. या देशामध्ये सुरक्षेच्या नावानं सगळ्याच बाबतीत बॉम्ब आहे. मग देशाच्या सीमा असतील, सीमावर्ती राज्य असतील, जनता असेल, घुसखोरी असेल, आणि काल आपण पार्लमेंटसुद्धा पाहिलं. काल आपण पार्लमेंट पाहिलं, काय झालं, कसं घडलं. आता सरकारची वाचा गेलेली आहे. सरकार आता मूक आणि बधीर झालेलं आहे. सरकार चिंतन करत आहे. सरकार तिथे निवडणुकांचे प्रचार, शपथग्रहण सोहळे, मुख्यमंत्री पदांच्या नियुक्त्या, विरोधकांवर हल्ले करणं, बरं का, याच्यामध्ये सरकार अजूनही गुंतून पडलं आहे. आता जनतेला कळलं असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभा आहे. हवाबाजी म्हणतात त्याला आपण. हे हवाबाण हरडे आहे, बरं का, हवाबाजी. आता सरकारला कळलं असेल जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी का सुरू आहे आणि जवानांच्या हत्या का होत आहेत. आता जनतेला कळलं असेल की चीन अरुणाचल आणि लडाखमध्ये किती सहजतेने घुसत आहे आणि आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे. आता जनतेला साधारण कळलं असेल की म्यानमारचे अतिरेकी मणिपूरमध्ये कशा प्रकारे घुसले आहेत. कारण सरकारकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठोस आणि मजबूत नाही. सरकार फक्त भावनिक राजकारण याच्या पलीकडे जात नाही. संरक्षण खाता असेल, गृह खाता असेल, अनेक खाती. जर काल पार्लमेंटमध्ये अशा प्रकारे काही तरुण घुसले, मी त्याला अतिरेकी म्हणत नाही, काही तरुण घुसले, त्यांनी गॅलरीतून खाली उड्या मारल्या, ते स्मोक मटेरियल्स त्यांच्याकडे होते हिरवेगार, ते बाहेर आणि आत त्यांनी फोडले, हाहाकार माजला. खासदारांनी त्यांना पकडलं वगैरे सगळं ठीक आहे, पुढल्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाहत होतो सगळं. पण प्रश्न असा उपस्थित होतो की कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही कुठे घुसू शकतं, या देशाची स्थिती आहे. कारगिल असंच घडलं, कारगिल असंच घडलं. संसदेवरचा 22 वर्षापूर्वीचा हल्लाही असाच घडला आणि आजही ते तसंच घडलेलं आहे. आज ज्या तरुणांना पकडलेलं आहे त्यांचा मार्ग चुकला.